मित्रांनो, दोन प्रश्न तुम्हाला विचारतो, त्याचे आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचे आहे. तुम्हाला माहित आहे की तुमचे पूर्ण जिल्ह्याचे इन्चार्ज कोण आहेत, कोणता ऑफिसर आहे. त्यानंतर मग तुम्ही जर मोठ्या सिटीमध्ये राहत असाल तर मग तुमच्या सिटीमधील स्पेसिफिक झोनला कोण हँडल करतो. हे माहित असेल तर कमेंट करा, आणि जर नाही माहित असेल तर व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण ही व्हिडिओ खूप नॉलेजेबल असणार आहे. ज्यात आपण बॅटल कंपॅरिझन करणार आहोत. एसपी आणि डीसीपी यांची बॅटल कंपॅरिझनच्या थ्रू तुम्हाला समजेल की हे दोन्ही ऑफिसर्स ऍक्च्युअल मध्ये काय आहेत. तुम्ही जर फर्स्ट टाइम यांचे नाव ऐकत असाल तर मग आता तुम्हाला या दोन्ही ऑफिसर्स विषयी तुम्हाला समजून जाईल की हे दोन्ही ऑफिसर्स ऍक्च्युअल मध्ये काय आहेत. चला तर मग सुरू करूया. वेअर आर एसपी मोस्टली पोस्टेड. यात तुम्ही सर्वात आधी एसपी म्हणजे काय ते समजून घ्या, मग त्यानंतर तुम्हाला समजेल की ते कोठे पोस्टेड असतात, म्हणजे कोणत्या ठिकाणी त्यांना जास्तीत जास्त पोस्ट केले जाते. तर मग एसपी मीन्स सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस. तर मित्रांनो, एसपी साधारणपणे जिल्हा पातळीवर आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे जिल्हा लेवलवर त्यांना पोस्टेड केले जातात. आता तुम्ही अशा प्रकारे समजू शकतात, एका पूर्ण जिल्ह्याचा जो काही इन्चार्ज असतो, पूर्ण जिल्ह्याचा जो काही इन्चार्ज असतो तो एसपीच असतो. पूर्ण जिल्ह्याचा इन्चार्ज, ज्यात त्याचे काम असते लॉ अँड ऑर्डर्सला मेंटेन करणे, क्राईम कंट्रोल करणे आणि पब्लिक सेफ्टी इन्शुअर करणे. अजून जर आपण एकदम सोप्या पद्धतीने जर समजायला गेले तर एसपी ज्या ठिकाणी म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये एसपी पोस्टेड असतो तर त्या जिल्ह्यामधील संपूर्ण जे काही पोलीस स्टेशन आहेत त्यांना सुपरवाइज करण्याचे काम किंवा अथॉरिटी किंवा पॉवर आपण म्हणू शकतो ते एसपी कडे असते. एसपीचे काम असते ज्या जिल्ह्यामध्ये त्याची पोस्टिंग असते त्या जिल्ह्यामधील सर्व पोलीस स्टेशनना सुपरवाइज करणे, सर्व पोलीस स्टेशन्सला सुपरवाइज करणे हे त्याचे काम असते. आता आपण मागे एक व्हिडिओ बघितला होता, म्हणजे मागे मी एक व्हिडिओ अपलोड केला होता जो की आहे एडीएल एसपी वर्सेस एडीएल डीसीपी. तर मग त्यातला जो काही एडीएल एसपी आहे, एडीएल एसपी पोस्ट जी काय आहे ती पोस्ट आणि ही पोस्ट मध्ये बऱ्याच प्रकारचे डिफरन्स आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवून घ्या. एडीएल एसपी हा ज्युनियर ऑफिसर आहे आणि एसपी हा त्याच्या वरचा ऑफिसर आहे, म्हणजे सिनियर ऑफिसर हा एसपी आहे आणि एडीएल एसपी हा ज्युनियर ऑफिसर आहे. तर मग एडीएल एसपीला जर एसपी जर बनायचे असेल तर मग एसपीच्या अंडरमध्ये त्याला चांगल्या प्रकारे आपले एक्सपिरियन्स गेन करावे लागेल, चांगल्या प्रकारे अनुभव घ्यावे लागेल आणि आपले प्रमोशन्सच्या थ्रू पुढे चांगले कामे जर त्याने केली तर मग प्रमोशन्सच्या थ्रू तो पुढे एसपी बनतो. कोण? एडीएल एसपी. एडीएल एसपी हा पुढे जाऊन एसपी बनतो. ही तर झाली एसपी विषयी माहिती. आता आपण डीसीपी विषयी माहिती घेऊया की डीसीपी ऍक्च्युअल मध्ये काय आहे. तर मग डीसीपीचा सर्वात पहिला पॉइंट येतो, वेअर आर डीसीपी मोस्टली पोस्टेड. तर मग यात सर्वात आधी आपण गोष्ट करूया डीसीपी ऍक्च्युअल मध्ये काय आहे, मग तुम्हाला समजेल की डीसीपी कोणत्या ठिकाणी पोस्टेड असतात. तर मग डीसीपी मीन्स डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस. तर मित्रांनो, डीसीपी आपल्याला जास्त करून मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे मोठमोठे जे काही सिटीज असतात जसं की मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बँगलोर यांसारख्या बिग सिटीज मध्ये आपल्याला डीसीपी सारखे ऑफिसर्स आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे डीसीपी रँक्सचे ऑफिसर्स आपल्याला या मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि हो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवून घ्या, एका मोठ्या शहरामध्ये मल्टिपल डीसीपी सुद्धा असू शकतात. उदाहरणार्थ आपण मुंबई सारख्या शहराची जर गोष्ट केली तर मग मुंबईमध्ये मल्टिपल डीसीपीज असू शकतात, कारण मुंबई एक मोठे शहर आहे. मोठे शहर असल्या कारणाने मुंबईमध्ये मल्टिपल झोन्स क्रिएट केलेले असतात आणि प्रत्येक स्पेसिफिक झोनसाठी एक स्पेसिफिक डीसीपी असतो जो की आपापल्या क्षेत्रामधील आपापल्या एरियामध्ये लॉ अँड ऑर्डर्सला मेंटेन करण्याचे काम करत असतो. त्यामुळे शहरात क्राईम पण कंट्रोल होते आणि नागरिकांना सुरक्षा देखील प्राप्त होते. तर मित्रांनो, या डीसीपीच्या अंडरमध्ये जो काही ऑफिसर काम करत असतो तो म्हणजे असतो एडीएल डीसीपी, जे की एडीएल डीसीपी म्हणजे काय तर ऍडिशनल डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस. या रँकची पण कंपॅरिझन मी मागील एक व्हिडिओमध्ये केलेली आहे, ज्याचा डिस्कस मी पहिलेच एकदा केलेला आहे. तर मग एडीएल डीसीपी जो काय असतो हा डीसीपीचा असिस्टंट असतो. डीसीपीचे ऑर्डर फॉलो करून एडीएल डीसीपीला काम करावे लागते आणि जर एडीएल डीसीपीला पुढे जाऊन डीसीपी जर बनायचे असेल तर मग त्याला चांगल्या प्रकारे एक्सपिरियन्स गेन करावे लागेल, आपल्या सर्व्हिसमध्ये चांगले परफॉर्मन्स करावे लागेल, आपल्या ड्युटीशी रिलेटेड आणि गुड परफॉर्मन्सच्या थ्रू पुढे प्रमोशन्स होणार. प्रमोशनच्या थ्रू पुढे एक एडीएल डीसीपी पुढे जाऊन डीसीपी बनतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर मित्रांनो, आय होप की आता तुम्हाला समजून गेलेले असेल की या दोन्ही रँक ऍक्च्युअल मध्ये काय आहेत, म्हणजे या दोन्ही पोस्ट ऍक्च्युअल मध्ये काय आहेत आणि कोणकोणत्या ठिकाणी पोस्ट केले जातात. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की या दोन्ही रँक्सला इक्वल कन्सिडर केले जाते, म्हणजेच या दोन्ही रँक्सला इक्वल मानले जाते. आता तुम्ही म्हणत असणार की या दोन्ही रँक इक्वल कसे,
तर मित्रांनो ते कसं तर कारण या दोन्ही रँक्सची जॉब रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी ऑलमोस्ट सेम आहे. त्यांची जी काही अथॉरिटी आहे, पॉवर्स आहेत, त्यांचे जे काही अधिकार आहेत ते ऑलमोस्ट सेम आहेत, सिमिलर आहेत. फक्त त्यांच्यात फरक एवढा आहे की जो काही एसपी असतो तो जिल्हा पातळीवर लॉ अँड ऑर्डर्सला मेंटेन करत असतो आणि डीसीपी जो काही असतो जो मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये लॉ अँड ऑर्डर्स मेंटेन करण्याचे काम करत असतो. फक्त एवढाच फरक आहे. म्हणजेच यांचे अधिकार क्षेत्र थोडे वेगवेगळे आहेत, यांची पोस्टिंग वेगवेगळी असते, पण यांची जी काही अथॉरिटीज आहेत, पॉवर्स आहेत ती ऑलमोस्ट सिमिलर आहेत, सेम आहेत. त्यामुळे या दोन्ही रँक्सला, दोन्ही पोस्टला इक्वल कन्सिडर केले जाते, इक्वल मानले जाते. याला अजून सोप्या पद्धतीने जर समजायला गेले तर तुम्ही अशा प्रकारे समजू शकता. तुम्ही जर सिटीमध्ये राहत असाल आणि एका स्पेसिफिक झोनमध्ये राहत असाल तर मग तुमच्या एक स्पेसिफिक झोनला डीसीपी हँडल करत असतो. त्यानंतर मग तुम्ही जर रूरल एरियामध्ये राहत असाल तर मग त्या ठिकाणी तुम्हाला एसपी बघायला मिळेल, जो पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरक्षा आणि शांतता मेंटेन करत असेल. आता नेक्स्ट पॉइंट येतो पॉवर्स अँड अथॉरिटीज. नंबर 1 डिझास्टर मॅनेजमेंट. जेव्हा पण काहीही नैसर्गिक आपत्ती येते तर मग त्यावेळेस एसपी आणि डीसीपी हे डिसाइड करतात की रिलीफ ऑपरेशन्स कसे कंडक्ट करायचे आहे, कारण त्यांची परमिशन नसताना रिसोर्सेसचे डिस्ट्रीब्युशन होऊ शकत नाही. नंबर 2 पब्लिक सेफ्टी लॉ. नवीन पब्लिक सेफ्टी लॉ इम्प्लिमेंट करण्याआधी एसपी किंवा डीसीपी यांच्याशी कन्सल्ट केले जाते. त्यांच्या ॲडवाइस शिवाय हे लॉ इन्फोर्समेंट केले जात नाही. नंबर 3 सायबर क्राईम युनिट. तर मित्रांनो सायबर क्राईम रोखण्यासाठी स्पेशल युनिट बनवण्याची परमिशन सुद्धा एसपी किंवा डीसीपी देतात. जर त्यांची परमिशन नसेल तर मग सायबर क्राईम रोखण्यासाठी स्पेशल युनिट बनवताच येणार नाही. नंबर 4 इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन. तर मग जेव्हा पण पोलीस डिपार्टमेंटला गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कोऑर्डिनेशन करायचे असेल तर मग त्यावेळेस एसपी किंवा डीसीपी यांची परमिशन आवश्यक आहे. जर यांची परमिशन नसेल तर मग त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन होऊ शकत नाही. नंबर 5 इंटरनॅशनल कोलॅबोरेशन. मित्रांनो इंटरनॅशनल लेवलवर क्राईम रोखण्यासाठी कोलॅबोरेशन मध्ये सुद्धा एसपी आणि डीसीपी यांची परमिशन घ्यावी लागते. यांची परमिशन जर नसेल तर मग इंटरनॅशनल लेवलवर कोलॅबोरेशन होऊ शकत नाही. नंबर 6 स्पेशल ऑपरेशन्स. तर मित्रांनो कुठल्याही टेररिस्ट ऍक्टिव्हिटीला रोखण्यासाठी स्पेशल ऑपरेशन्स प्लॅन करण्यामध्ये सुद्धा एसपी किंवा डीसीपीचा रोल असतो. नंबर 7 विटनेस प्रोटेक्शन. यात एखाद्या हाय प्रोफाईल केसेसमध्ये विटनेसला प्रोटेक्ट करण्यासाठी प्रोग्राम चालवण्यात सुद्धा एसपी किंवा डीसीपी इन्व्हॉल्व्ह असतात. नंबर 8 कम्युनिटी पोलिसिंग इंटिव्हेटिव्ह. त्यात जे काही कम्युनिटी आणि पोलीस यांच्यात बेटर रिलेशन निर्माण करण्यासाठी जे काही उपक्रम चालवले जातात तर मग त्यात सुद्धा एसपी किंवा डीसीपी यांचे डिसिजन महत्त्वाचे असते. नेक्स्ट पॉइंट इज विच रँक इज कन्सिडर द बेस्ट. म्हणजे प्रश्न असा आहे की या दोन्ही रँक्समध्ये कोणती रँक बेस्ट आहे, म्हणजे कोणती पोस्ट बेस्ट आहे. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, पोलीस फोर्समध्ये एसपी आणि डीसीपी हे दोन्ही सिनियर पोस्ट आहेत, सिनियर पोझिशन्स आहेत आणि पोलीसमध्ये या दोन्ही रँक्सची रिस्पेक्ट चांगल्या प्रकारे होत असते. पण जास्त प्रेस्टेज तर या ठिकाणी एसपीला मानले जाते, कारण एसपी जो आहे हा आयपीएस ऑफिसरसाठी रिझर्व्ह आहे, डायरेक्ट आयपीएस ऑफिसरसाठी रिझर्व्ह आहे. कारण जो काही आयपीएस ऑफिसर असतो तो जनरली एसपीच असतो. हा जो काही एसपी असतो तोच एक आयपीएस ऑफिसर असतो. हाऊ टू बिकम एसपी अँड डीसीपी. तर मग याच्यासाठी सर्वात पहिली स्टेप आहे ती म्हणजे आपली एज्युकेशन क्वालिफिकेशन. आपल्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन मिनिमम ग्रॅज्युएशन आपल्याकडे असणे गरजेचे आहे. आपण कोणत्या पण स्ट्रीममधून असाल ते या ठिकाणी मॅटर करत नाही, आपल्याकडे ग्रॅज्युएशन डिग्री असणे गरजेचे आहे. त्यानंतर मग आपल्याला यूपीएससी एक्झाम किंवा स्टेट लेवल एक्झामिनेशन्स आपल्याला क्लिअर करावे लागतील. तर मग सेकंड स्टेपमध्ये आपण डायरेक्ट यूपीएससी जर गोष्ट केली, यूपीएससी एक्झामची जर गोष्ट केली तर यूपीएससी एक्झाम क्लिअर करणे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ज्यात तुम्हाला आयपीएस म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिससाठी अप्लाय करावे लागेल यूपीएससी एक्झाममध्ये, जे की एसपी आणि डीसीपी पोझिशन्समध्ये एंटर करण्यासाठी असते. आणि जर तुम्ही यूपीएससी एक्झामिनेशन क्लिअर केले आणि आयपीएस म्हणून सिलेक्ट झाले तर मग त्यावेळेस तुम्हाला ट्रेनिंग अकॅडमी जॉईन करावी लागेल. इथे तुम्हाला इंटेन्सिव्ह ट्रेनिंग दिली जाईल, जसे की लॉ एन्फोर्समेंट टेक्निक्स, लीडरशिप स्किल्स, त्यानंतर मग पब्लिक सर्व्हिससाठी कशा प्रकारे आपल्याला काम करावे लागते यांसारख्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. तर मित्रांनो ट्रेनिंग नंतर बाहेर पडल्यावर तुम्हाला फील्ड एक्सपिरियन्स तुम्हाला गेन करावे लागेल, ज्यासाठी तुम्ही असिस्टंट सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस या पोझिशन्सवर तुम्ही पोस्ट होऊ शकता, ज्यामुळे तुम्ही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स गेन करणार आणि तुम्ही तुमच्या स्किल्सला सुद्धा डेव्हलप
करणार। मग यानंतर तुम्ही हळूहळू प्रमोशन्सच्या माध्यमातून SP किंवा DCP यांसारख्या पोझिशन्स पर्यंत तुम्ही पोहोचू शकतात। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे प्रमोशन तुम्हाला तुमचे परफॉर्मन्स, एक्सपिरियन्स आणि सिनियरिटीच्या बेसिसवर तुम्हाला हे प्रमोशन मिळेल, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे। तर मित्रांनो, आय होप की आता तुम्हाला समजून गेलेले असेल की SP आणि DCP यांच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये डिफरन्स काय आहे, यांच्या बॅटल कंपॅरिझन मधून तुम्हाला समजून गेलेले असेल। आणि आता नेक्स्ट टॉपिक तुमच्या कमेंटच्या अकॉर्डिंग असणार आहे, तर फटाफट कमेंट करा तुम्हाला कोणत्या इक्वल पोस्ट रिलेटेड बॅटल कंपॅरिझन पाहिजे आहे, त्याच्याशी रिलेटेड मी लगेच पुढे रिसर्च करणे स्टार्ट करेल। फटाफट जाऊन कमेंट करा। चला तर मग भेटूया अजून पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अजून चांगल्या नवीन टॉपिक विषयी, तुमच्या टॉपिक विषयी। चला तर मग तोपर्यंत गुड बाय, जय हिंद अँड जय भारत।